हाय हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे मयूर यादव आणि स्पर्धा बुक प्लॅटफॉर्मद्वारे जी कंबाईन मेन्स 2024 ची बॅच आपण इंट्रोड्यूस करत आहोत त्या बॅचच्या इंट्रोडक्टरी लेक्चर मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। बॅचचं इंट्रोडक्शन करून देण्या अगोदर मी माझं इंट्रोडक्शन करून देतो। माझं ग्रॅज्युएशन फर्ग्युसन कॉलेज मधून अर्थशास्त्र BA इकॉनॉमिक्स याच्यात झालं। त्यानंतर मास्टर्स ऑफ आर्ट्स MA मी इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी न्यू दिल्ली इथून पॉलिटिकल सायन्स या विषयात केलं। त्यानंतर 2019 मध्ये म्हणजे माझ्या पहिल्या UPSCच्या CAPF अटेम्प्ट मध्ये मी ऑल इंडिया रँक 312 होतो। त्यातून मला बॉर्डर सिक्युरिटी फोर्स याच्यामध्ये असिस्टंट कमांडंट या पदावरती रुजू होण्याची संधी मिळाली। तिथे मी 7 महिने ट्रेनिंग केलं आणि त्यानंतर 2022 ला MPSC मधून माझं डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं। तर मी BSF रिझाइन केलं। दरम्यान या 2 अटेम्प्टच्या मध्ये 2021 मध्ये UPSCच्या CAPF मध्ये मी ऑल इंडिया रँक 55 होतो। त्यातून मला CISF ला अलोकेशन झालेलं। ही झाली माझी थोडक्यात ओळख। आता आपण बॅचची ओळख पाहूया। बॅचची ओळख ही बॅचच्या नावातून करतोय आपण। बॅचला नाव दिलेलं आहे स्मार्ट बॅच। हे नाव का दिलेलं आहे? वाय स्मार्ट? विद्यार्थी मित्रांनो, आपण खेडेगावातून आलेले विद्यार्थी मेहनत खूप करत असतो। हार्डवर्कला आपण कधीच कमी पडत नाही, पण आपलं येणारं अपयश असतं ते स्मार्ट वर्कच्या अभावामुळं। आणि हे स्मार्ट वर्क काय असतं हे या बॅच मधून कंटेंट सोबत देण्याचा प्रयत्न असल्यामुळं स्मार्ट बॅच असं नाव ठेवलेलं आहे। आणि त्या स्मार्टचाच फुल फॉर्म आहे। तो फुल फॉर्म असा आहे, S stands for specific, M for measurable, A for achievable, R for relevant and T for time bound। एक एक पाहूयात आता। स्पेसिफिक म्हणजे काय? एकदम अचूक, जे पाहिजे तेच करणं, म्हणजे फापट पसारा करत बसायचा नाही। आमच्या बॅचचा पण प्लॅन तोच आहे, फापट पसारा देणार नाही, जेवढं गरजेचं तेवढंच द्यायचं। पुढं मेजरेबल, जे काय आपण अभ्यास करणार आहोत आणि जो काय अभ्यास आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत तो मेजर करता येतोय का, मोजता येतोय का, मोजण्यायोग्य। तिसरं अचिवेबल, म्हणजे बॅचचे जे टार्गेट्स आहेत, जे आम्ही तुम्हाला सांगू, जे आम्ही शिकवू ते साध्य करण्याजोगा आहे का। म्हणजे तुमची 1 जूनला जर मुख्य परीक्षा आहे तर त्याच्यापर्यंतचा जो आमचा प्लॅन आहे, इज इट रिअली अचिवेबल ते पाहायचंय। त्यानंतर रिलेव्हंट, जे शिकवतोय ते रिलेव्हंट म्हणजे संयुक्तिक आहे का, संदर्भ योग्य आहे का, की उगीचच जी डिमांड आहे त्याच्यापासून फापट पसारा किंवा दुसरीकडे भटकवून काहीतरी शिकवतोय असं होतंय का, तर ते होत नाहीये बॅच मधून। तर तिसरं टाइम बाउंड, विशिष्ट कालमर्यादेमध्ये या गोष्टी होत आहेत का। आता हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्मार्टचा फुल फॉर्म, दिस इज अबाउट स्मार्ट प्लॅनिंग। ज्या इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे पुण्यातल्या ज्ञान प्रबोधिनीमध्ये मी या गोष्टी शिकलेलो, म्हणजे मी 1 वर्ष जवळपास माझ्या सेकंड इयर मध्ये स्मार्ट स्टडी कसा करायचा याच्यावरती घालवलेले आहेत। आणि त्याचा सगळा क्रक्स आता इथून पुढच्या 2 ते 3 महिन्याच्या कालावधी, म्हणजे आपला 80+ डेजचा प्लॅन आहे, तर त्या 80+ डेजच्या प्लॅन मध्ये आपण ते सगळं शिकणार आहोत। आणि ट्रस्ट मी, जोपर्यंत तुमच्या हार्डवर्कला तुमच्या स्मार्ट वर्कची जोड मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही। मी लिहून देतोय। याचं कारण असं की मी तुम्हाला मेन्शन केलं की माझी ऑल इंडिया रँक 55 होती, तर ती रँक येण्यामागचं कारण हे की मी फक्त 8 दिवस UPSCचा आणि त्यात CAPFचा इतक्या डेडिकेशन अभ्यास केलेला आणि इतका टू द पॉइंट अभ्यास केलेला, फक्त त्या टू द पॉइंटच्या अभ्यासामुळे, म्हणजे जे जे हवं ते करणं। आणि ते कशातून केलं तर ते PYQ मधून केलेलं आणि त्या सिलेबस मधून केलेलं। तर आमचा जो अप्रोच आहे तो तुम्हाला पुढे कळेलच की कसं PYQ आणि सिलेबसच्या आधारेच सगळा तुमचा पोर्शन आम्ही कव्हर करणार आहोत। तर ती जी मी मेहनत तेव्हा घेतलेली, त्यातून हे मला झालेलं सेल्फ रिअलायझेशन आहे की
PYQ आणि सिलेबस यांच्याशिवाय कोणतीच एक्झाम क्लिअर होणार नाही. म्हणून आपला स्मार्ट स्टडी जो काय असणार आहे, स्मार्ट बॅच मधून तुमचा जो स्मार्ट स्टडी करून घेणार आहोत तो त्याच्या आधारे असणार आहे. याच्यामध्ये जे स्मार्ट प्लॅन बद्दल बोलतोय मी, आमचा जो स्मार्ट प्लॅन, त्याची वैशिष्ट्ये काय आहे ते मी पुढे सांगणारच आहे. पण आम्ही आता पुढे जवळपास 80 दिवसांचा हा एक स्मार्ट प्लॅन बनवलेला आहे. हा जो प्लॅन आम्ही देतोय तसाच तुमचा पण असायला हवा. आणि त्या प्लॅन सोबत म्हणजे जे तुमचं रिव्हर्स प्लॅनिंग ज्याला म्हणतो, 1 जून पासून उलट येणार आणि त्यानंतर तुमचं डेली प्लॅनिंग होणार. या दोन्ही गोष्टी तुमचा या 5 मुद्द्यांच्या आधारेच व्हायला हव्यात, तरच इथून पुढचा तुमचा अभ्यास योग्य दिशेत आणि योग्य पद्धतीनं होईल. स्मार्ट प्लॅन. तर आम्ही हा जो प्लॅन बनवलेला आहे त्याची वैशिष्ट्ये काय आहेत नेमके हे पाहूयात. पहिलं म्हणजे या आमच्या प्लॅनमध्ये 80+ दिवसांमध्ये म्हणजे ऍटलिस्ट 80 डेज ते 85 ते 90 दिवस डेफिनेटली होतील. तर 80+ दिवसांमध्ये 300+ तासांचं, जेव्हा मी 300 म्हणतोय तर मिनिमम 300 तास ते जवळपास 325 तास होतील, 325 तास. यातून मुख्य परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेणं आहे, एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रिपरेशन. मग ती प्रिपरेशन कशी होणार, तर ती प्रिपरेशन ही तुमचे अप्रोच बिल्डिंग थ्रू PYQs आणि सिलेबस डिकोडिंग ह्याच्या आधारे कंटेंट टीचिंग होणार आहे. तर ते कंटेंट टीचिंग कसं आहे, सक्सेसफुल टॉपर्स कडून एक्झाम ओरिएंटेड टीचिंग असणार आहे. ते पण कसं असणार आहे, तर सिलेबस मधला जो प्रत्येक पॉइंट आहे त्याचं वेटेज काय आहे, PYQचं प्रॉपर अनालिसिस करून, एक मायक्रो अनालिसिस म्हटलेलं आहे, म्हणजे डेप्थ मध्ये जाऊन त्याचं वेटेज काय आहे ते सांगून तुम्हाला कंटेंट शिकवला जाईल. आता मी डिरेक्टली हा जो 6वा मुद्दा याच्यावरती बोलतो की तो कंटेंट पण कसा देणार आहे, तर तो मेमरी ट्रिक्स आणि लॉजिक्स ह्याचा वापर करून इतका मोठा जो कंटेंट आपल्याला पाठ करावा लागतो तो कसा पाठ करता येईल, गोष्टी कशा लक्षात ठेवता येतील, म्हणजे ज्याला स्मार्ट स्टडी आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये फर्स्ट रीडिंग, सेकंड रीडिंग, थर्ड रीडिंग, रिव्हिजन करायच्या तर रिव्हिजन्स कशा करायच्या, फर्स्ट रिव्हिजन, सेकंड रिव्हिजन, रिव्हिजनची फनेलिंग काय असते की तुमचा एवढा मोठा सिलेबस नंतर हळूहळू कमी होत जाऊन अगदी शेवटच्या एका दिवसामध्ये पूर्ण सिलेबस रिवाइज करता येईल, तर हे कसं करता येईल. त्यानंतर PYQचं अनालिसिस कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टॉपर्स कडून शिकवल्या जाणार आहेत. सिलेबस मधल्या हा पॉइंट 4था झाला. आता 5वा पॉइंट, अभ्यासातील अडचणींवरती दर रविवारी मेंटॉरशिप आणि डाऊट क्लिअरिंग सेशन्स असणार आहेत. तर याच्यामध्ये बेसिकली मेंटॉरिंग ज्याला आपण म्हणतो ते की विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य दिशादर्शन करणं म्हणजे मेंटॉरिंग. तर ते मेंटॉरिंग कोणाकडून होणार आहे की ज्यांनी ते सक्सेस मिळवलेलं आहे आणि फक्त कंबाईनच नाही तर MPSC मध्ये पण घवघवीत यश मिळवलेले आहेत. म्हणजे MPSC मध्ये रँक 1 असलेले विनायक पाटील सर, डेप्युटी कलेक्टर 2022, तर त्यांच्याद्वारे आणि त्यांच्यासोबत दोघांची असलेली टीम त्यांच्याद्वारे ही मेंटॉरिंग केली जाईल. तर याच्यासोबतच आम्हा सगळ्या अधिकाऱ्यांच्या जे काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टिव्ह नोट्स असतील त्या पण तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. आता हे सगळं होणार तर कुठं होणार, एक तर बॅच आपली ऑनलाईन आहे, रेकॉर्डेड बॅच आहे आणि ती स्पर्धा बुक ऍप याच्यावरती ती बॅच होणार आहे. ह्याच्या सोबतच जे स्पर्धा बुक ऍप मधील जे MPSCचे सर्व PYQs आहेत, जवळपास 10,000+ PYQs आहेत तिथं वेगवेगळ्या एक्झाम्सचे, तर हे सगळे PYQs जे बॅच घेणाऱ्या मुलांना फ्री ऍक्सेस त्याचा प्रोव्हाइड केला जाईल. त्याच्यासोबतच त्या ऍपमध्ये वेगवेगळ्या टेस्ट पण अवेलेबल आहेत. तर आपण थोडक्यात आता त्या ऍप बद्दल पाहूयात. प्ले स्टोअर मध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ऍप दिसेल, स्पर्धा बुक. त्याच्यावरती एक रनिंग करणारा, मॅरेथॉन पळणारा एका व्यक्तीचं चित्र आहे. तर हे ऍप डाउनलोड केल्यानंतर त्या ऍप मध्ये तुम्हाला काय काय फीचर्स मिळतील ते पाहूयात आता. ठीक आहे, तर आता आपण ऍप बद्दल पाहूयात. ऍप डाउनलोड कसं करायचं. प्ले स्टोअर मध्ये गेल्यानंतर
स्पर्धा बुक असं टाईप केल्यानंतर एका बुक वरती मॅरेथॉन पळणाऱ्या व्यक्तीचं चित्र येईल. ते ऍप डाउनलोड केल्यानंतर लॉग इन OTP करायचा आहे. लॉग इन साठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरायचा आहे. त्यानंतर एक OTP येईल. OTP एंटर केल्यानंतर तुम्ही ऍपमध्ये एंट्री कराल. एंट्री करतानाच तुम्हाला वेगवेगळ्या एक्झाम्सचे नावं दिसतील. त्याच्यामध्ये तुम्हाला MPSC सिलेक्ट करायचं आहे. MPSC सिलेक्ट केल्यानंतर तिथे तुम्हाला आपली कंबाईन मेन्स ही बॅच अवेलेबल होईल आणि तिथून तुम्ही ती परचेस करू शकता. हे झालं बॅच बद्दल. पण या बॅच व्यतिरिक्त पण या ऍपचे अनेक फीचर्स आहेत की जसं तुम्ही या ऍप मधून MPSCचे सर्व प्रकारचे PYQs तुम्ही फ्री मध्ये ऍक्सेस घेऊ शकता त्यांचा. तर ते कसं, तर ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथं होम पेज वरती वेगवेगळे फीचर्स दिसतील. त्याच्यामध्ये पहिला आहे video/बॅचेस, सेकंड लाईव्ह, टेस्ट, रिटर्न, ई बुक्स, बुक स्टोअर, ब्लॉग, करंट अफेअर्स असे वेगवेगळे फीचर्स आहेत. त्यातलं व्हिडिओ आणि बॅचेस मध्ये आपली बॅच आहे. टेस्ट मध्ये तुम्ही सगळ्या MPSC मुख्य परीक्षा, कंबाईनची मुख्य परीक्षा, कंबाईनचे प्रिलिम्स या सगळ्या प्रकारचे तिथं क्वेश्चन्स तुम्ही किंवा टेस्ट सॉल्व्ह करू शकता आणि ते क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला इन्स्टंट तुमचा आन्सर करेक्ट आहे की रॉंग आहे हे पण तुम्हाला कळून जाईल. स्मार्ट पीपल म्हणजे बॅच कोण घेतंय, कोणातर्फे, तर आधी सांगितल्याप्रमाणे ही बॅच पूर्णतः अधिकाऱ्यांद्वारे भावी अधिकाऱ्यांसाठी घेण्यात आलेली बॅच आहे. तर याच्यामध्ये माझं आता परत इंट्रोडक्शन देण्यात अर्थ नाहीये. प्रिमेश वाघ सर, हे सगळं सांगायच्या अगोदर मला एक मुद्दा सांगायचा आहे, तो म्हणजे बॅच मधल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या ऍटलिस्ट 2-2 किंवा 3-3 पोस्ट त्यांनी स्वतः काढलेल्या आहेत आणि म्हणजे प्रदीर्घ अनुभवानंतर ही बॅच आम्ही इंट्रोड्यूस करत आहोत. तर प्रिमेश वाघ सर स्वतः BDO आहेत, सोबतच ते डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर पण होते. प्रिमेश सर आपल्याकडे मराठी आणि जॉग्राफी हे 2 विषय घेणार आहेत. त्यानंतर रसिका मॅम विज्ञान घेणार आहेत आणि मॅमनं डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर, ASO आणि STI अशा 3 पोस्ट काढलेल्या आहेत. त्यानंतर अतुल कोलते सर 2022च्या बॅचचे PSI आहेत. त्यानंतर त्यांचं नगर परिषद मध्ये टॅक्सेशन अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून पण सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर शांतीराम सरांनी कॉन्झिक्युटिव्हली MPSCच्या 4 मेन्स दिलेल्या आहेत आणि करंट अफेअर्स एक्सपर्ट आहेत. जे ऍप ज्यांनी डेव्हलप केलेले आहे ते हे स्वतः शांतीराम सर आहेत. त्यानंतर विनायक पाटील सरांना तर इंट्रोडक्शन द्यायची गरजच नाहीये. महाराष्ट्रामधून रँक 1 डेप्युटी कलेक्टर 2022च्या बॅचचे. आपल्या बॅच मध्ये त्यांचा रोल जो असणार आहे तो आहे मेंटॉरिंगचा, की मी तुम्हाला अगोदर स्मार्ट स्टडी बद्दल सांगितलेलं आहे की हार्डवर्कला जोपर्यंत स्मार्ट स्टडीची जोड मिळत नाही तोपर्यंत यश मिळत नाही. तर तो कसा करायचा ह्याच्या संदर्भात विनायक सरांचं मार्गदर्शन लाभत राहील. त्यानंतर प्रतीक लंबे सर आपल्याकडे इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र हा विषय घेणार आहेत. सरांचं इंट्रोडक्शन म्हणजे सर सुपर क्लास 1 एज्युकेशन ऑफिसर, त्यानंतर CO आणि STI अशा 3 पोस्ट काढलेल्या आहेत. संदीप यादव सरांचं इंट्रोडक्शन, संदीप यादव सरांच्याच इनिशिएटिव्ह मुळे ही बॅच सुरू होते आणि सरांचे पण 3 पोस्ट आहेत. एक डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर आहेत, APO असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर आणि PSI अशा 3 पोस्ट काढलेल्या आहेत त्यांनी पण. सोमनाथ यादव सर सर्विंग PSI आहेत 2021च्या बॅचचे आणि लोकेश दरेकर सर ASO आणि STI अशा 2 पोस्ट काढलेल्या आहेत. विनायक पाटील सरांसोबत आणि त्यांच्यासोबत सोमनाथ यादव सर आणि लोकेश दरेकर सर ही अशी एक आपली मेंटॉरिंग टीम आहे की जी एक्झाम रिलेटेड मेंटॉरशिप, डाऊट सॉल्विंग वगैरे याच्यावरती त्यांचा फोकस असणार आहे. आणि त्यानंतर आहेत अभिषेक ठिगळे सर की जे बँक ऑफिसर आहेत. त्यांनी आपल्याकडं मॅथ्स आणि रिझनिंग हा विषय घेण्याचा शब्द दिलेला आहे. तर सरांना स्वतः 9 वर्षांपेक्षा जास्त मॅथ्स रिझनिंग शिकवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.
त्यांची आता 2 पुस्तकं पण आलेली आहेत. एक संपूर्ण अंकगणित आणि संपूर्ण बुद्धिमत्ता विथ टॉपिक वाईज PYQs असं त्या पुस्तकांचं नाव आहे. तर म्हणजे ज्यांनी स्वतः पुस्तकं लिहिलेली आहेत असे सर तुम्हाला मॅथ्स रिझनिंग शिकवणार आहेत. हे झालं बॅच मध्ये शिकवणाऱ्या अधिकाऱ्यांचं इंट्रोडक्शन. आता आपण आपला एक टेंटेटिव्ह शेड्यूल पाहूयात की आपल्या बॅचचा जो टीचिंग कोर्स असणार आहे तो कसा असेल. तर सगळ्यात अगोदर मराठी आणि इंग्लिश या विषयांचं टीचिंग होईल. आता हे असंच का, ह्याचं पण रिझन आहे की एक्झाम मध्ये वेटेज कशाचं जास्त आहे, त्यांना अगोदर प्रायोरिटी देण्यात आलेली, कारण तुमच्या त्या विषयांच्या जास्तीत जास्त रिव्हिजन होणं अपेक्षित आहे. तर मराठी आणि इंग्लिश यांना जवळपास आपण 50-50 तास देणार आहोत आणि त्यांची सुरुवात 11 फेब्रुवारी ते 11 मार्च हे दोन्ही विषय सायमल्टेनियसली चालतील. त्याचं कारण हे दोन्ही ग्रामर विषय दे बोथ गोज हँड इन हँड. कारण जर मराठी व्याकरण व्यवस्थित कळलं तर इंग्रजी व्याकरण पण व्यवस्थित कळणार आहे, म्हणून हे दोन्ही सायमल्टेनियसली ठेवण्यात आलेले आहेत. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता 22 मार्च ते 29 मार्च अभिषेक सर घेणार आहेत. विज्ञान विषय त्याच्यासोबतच चालणार आहे, रसिका मॅम घेतील 12 ते 29 मार्च या पिरियड मध्ये. त्यानंतर राज्यव्यवस्था आणि अर्थशास्त्र हे विषय 31 मार्च ते 16 एप्रिल आणि 31 मार्च ते 13 एप्रिल या पिरियड मध्ये चालतील. राज्यव्यवस्था संदीप यादव सर घेणार आहेत आणि अर्थशास्त्र प्रतीक लंबे सर घेणार आहेत. त्यानंतर इतिहास आणि भूगोल हे विषय सायमल्टेनियसली चालतील. त्याच्यामध्ये इतिहास संदीप यादव सर 17 ते 30 एप्रिल आणि भूगोल विषय प्रिमेश वाघ सर घेणार आहेत 14 ते 26 एप्रिल या कालावधीमध्ये. नंतर RTI आणि RTS म्हणजे ह्याचं वेटेज खूप कमी आहे, म्हणून हा जरा शेवटी ठेवलेला आहे की इन्स्टंट रिव्हिजन करूनही तुम्ही जाऊ शकता. अतुल कोलते सर हे 1 आणि 3 मेच्या दरम्यान हा विषय चालेल. आणि त्यानंतर चालू घडामोडी सगळ्यात शेवटी ठेवण्यात आलेला विषय, कारण तोपर्यंत बऱ्यापैकी घडामोडी घडून गेलेल्या असतील. तर तो विषय घेणार आहेत शांतीराम सर. 27 एप्रिल ते 6 मे पर्यंत आपली बॅच त्या कालावधीमध्ये चालू घडामोडी चालतील आणि 6 मे ला आपली बॅच संपेल. तर याच्यामध्ये म्हणजे तासांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे हे एकदा पाहूयात. जसं सांगितलेलं की मराठी आणि इंग्लिशला 50 तास देतोय, तसं गणित आणि बुद्धिमत्ताला जवळपास 33 तास देतोय. तसंच विज्ञानसाठी पण आपण 33 तासच देणार आहोत. पॉलिटीला पण जवळपास 33 तास. आता जेव्हा मी 33 तास म्हणतोय तर हे थोडंफार मागं पुढं होणार आहे, एक 2-4 तासाचा फरक नक्कीच पडेल. त्यानंतर मग अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल यांना प्रत्येकी 25 तासांचं वेटेज देण्यात आलेलं आहे. म्हणजे हे 25 तास हे विषय तुम्हाला अवेलेबल होतील बॅच वरती. त्यानंतर RTI आणि RTS साधारण 3 तास याला देण्यात आलेत आणि चालू घडामोडींना पण 25 तासांचं वेटेज देण्यात आलेलं आहे. तर ओव्हरऑल तासांचं डिस्ट्रीब्युशन आणि बॅच मध्ये होणाऱ्या विषयांचा सिक्वेन्स कसा असेल हे तुम्हाला आता सांगितलेलं आहे. मिसलेनियस कडे जाण्या अगोदर सर्वांना एक गोष्ट सांगायची, ते म्हणजे स्पर्धा बुक आणि आपल्या बॅचचे सगळे अपडेट घेण्यासाठी स्पर्धा बुकचा टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल ह्यांना सबस्क्राईब करा आणि हे सगळे अपडेट्स सगळ्याच एक्झाम्स रिलेटेड आणि कंबाईन मेन्स रिलेटेड घेत राहा. अजून एक मुद्दा होता मोबाईल, ठीक आहे लक्षात येईल ना, कंटिन्यू करतो मी. या व्यतिरिक्त बॅच संदर्भात किंवा इतर कोणत्याही टेक्निकल गोष्टींसंदर्भात काही अडचण आली तरी इथे जो मोबाईल क्रमांक देण्यात आलेला आहे याच्यावरती तुम्ही कधीही केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकता. मी मोबाईल क्रमांक पुन्हा लिहून देतो. 94 04 44 44 24.
या मोबाईल क्रमांकावरती तुम्ही संपर्क करून बॅच संदर्भात किंवा इतर काही ज्या काही टेक्निकल गोष्टी असतील त्या संदर्भात तुमचे डाऊट सॉल्व्ह करून घेऊ शकता. आता पाहूयात की जे विनायक पाटील सर यांचं जे सेशन आहे त्यांच्यासोबत आपले जे बाकीचे 2 को-मेंटॉर्स आहेत त्यांचं जे मेंटॉरिंग आणि डाऊट क्लिअरिंगचे सेशन्स आहेत हे रेकॉर्डेड नसतील, हे लाईव्ह असतील. म्हणजे आपल्या बॅचचं एक युनिक फीचर आहे की MPSC आणि कंबाईन मधले जे टॉपर्स आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला बिनधास्त बोलण्याची एक संधी, बोलण्याची इन द सेन्स पर्सनल गोष्टी नाही तर फक्त अभ्यासा रिलेटेड गोष्टी डिस्कस करण्याची, तुमचे जे काही डाऊट्स असतील ते सॉल्व्ह करून घेण्याची संधी तिथं तुम्हाला उपलब्ध करून देतोय. आणि हे सेशन्स लाईव्ह असतील हे समजून घ्या. याच्यासाठी आपण आता या बॅच साठी एक सेपरेट टेलिग्राम ग्रुप बनवणार आहोत की जिथं ज्या आपण टॉपर्सच्या सिलेक्टिव्ह नोट्स प्रोव्हाइड करणार होतो असं सांगितलेलं, त्या नोट्स शेअर केली जातील. जे अपडेट्स असतील ते ऍपच्या नोटिफिकेशन सोबत आपल्या ग्रुपमध्ये पण अपडेट्स दिले जातील. त्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे फीजचा. तर फीज खूप जास्त अवाढव्य नाहीये. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना परवडेल, खिशाला अफोर्डेबल किंवा परवडेबल असेल अशीच फी आपण ठेवणार आहोत. तर इथं म्हटल्याप्रमाणे फक्त 4,999 रुपयांमध्ये आपण ही बॅच ऑफर करतोय. तर म्हणजे ही ऑफर प्राइस आहे. अधिकाऱ्यांची किंमत खूप जास्त असते, तर तरी पण म्हणजे एक समाजभानाबद्दल जागृत राहून आम्ही ही किंमत कमीच ठेवतोय. बॅच रेकॉर्डेड स्वरूपात असेल आणि त्याचे व्ह्यूज अनलिमिटेड असतील. तुम्हाला हव्या तितक्या वेळा पाहू शकता, हव्या तितक्या रिव्हिजन्स करू शकता. आणि बॅचची व्हॅलिडिटी ही मुख्य परीक्षा होईपर्यंत असेल. मुख्य परीक्षा झाल्यानंतर ऑब्व्हियसली तुम्हाला व्हिडिओज पाहता येणार नाहीत. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपली बॅच ही 10 फेब्रुवारी पासून ऑनलाईन आणि रेकॉर्डेड स्वरूपात सुरू होणार आहे. तर 10 फेब्रुवारीला जे आपलं पहिलं लेक्चर असेल ते विनायक पाटील सर यांचं सिलेबस डिकोडिंग वरती असेल. म्हणजे टॉपर्सचा एक सिलेबसकडे पाहण्याचा पर्स्पेक्टिव्ह, जे थोडेफार मुद्दे त्यांनी दिलेले आहेत ते एक्सपांडेड स्वरूपात कसे असतील ह्याचं अनालिसिस तिथं तुम्हाला विनायक सरांद्वारे उपलब्ध होईल. या व्यतिरिक्त एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपली जी बॅच आहे ती टॅबलेट रेकॉर्डिंग असेल. जरी आपलं इंट्रोडक्टरी लेक्चर हे स्मार्ट बोर्ड वरती रेकॉर्ड होत असलं तरी इथून पुढचे सगळे लेक्चर्स हे फक्त टॅबलेट वरतीच रेकॉर्ड केलेले अवेलेबल असतील. ह्याचं महत्वाचं कारण म्हणजे आपले सगळे अधिकारी फील्डमध्ये असल्यामुळे जरी आमच्याकडे स्मार्ट बोर्ड अवेलेबल असला तरी पुण्यात येऊन त्यांना ते रेकॉर्डिंग करणं शक्य नाही. त्याच्यामुळं ते टॅबलेट रेकॉर्डिंग असेल. एका गोष्टीची हमी देतो ती म्हणजे क्वालिटी कंटेंट आणि क्वालिटी टीचिंग. त्या क्वालिटीमध्ये कुठं कॉम्प्रोमाइज झालेला नसेल. फक्त जे आहे तो स्मार्ट बोर्ड ऐवजी टॅबलेट रेकॉर्डिंग असेल, एवढाच फरक आहे. तोच कंटेंट आहे, तेच टॅलेंट आहे आणि तोच स्मार्टनेस आहे. त्यामुळं बॅच मध्ये कुठं क्वालिटी कॉम्प्रोमाइज झालेला आहे असं कुठंच समजू नका. तर जाता जाता मी हेच सांगेल की ही बॅच फक्त सिरियस कॅन्डिडेट साठीच आहे. आणि जे सिरियस अधिकारी आहेत की ज्यांना टाइमपास, मुलांचा वेळ वाया घालवायचा नाही, अशा अधिकाऱ्यांकडूनच ही बॅच तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. त्याच्यामुळं जर तुम्ही सिरियस असताल, जे मार्केटमध्ये टाइमपासाच्या गोष्टी चालतात म्हणजे लेक्चरच्या नावाखाली विनोदबाजी, जोक्स वगैरे असल्या गोष्टी इथं तुम्हाला उपलब्ध होणार नाहीत. विषय आहे, विषयाचे PYQs आहे आणि विषयाचा कंटेंट आहे. त्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या ह्याच्यासाठी वेगवेगळे जोक्स असू शकतील, पण ते सगळं अभ्यासासाठीच. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट ही की मी मगाशी समाजभानाबद्दल बोललेलो की 6 मेला आपली बॅच संपल्यानंतर त्यानंतर काय, 1 जून पर्यंत काय. तर 1 जून पर्यंत आमच्या अधिकाऱ्यांच्या टीम मधला एक अधिकारी म्हणजे कोणत्याही वेळी एक अधिकारी तुम्हाला कायमस्वरूपी अवेलेबल असेल. म्हणजे बॅच संपल्यानंतरही वी आर देअर फॉर यू, हे समजून घ्या. तर तेव्हाचा जो काही तुमचा प्रेशर हँडलिंग असेल, एन्झायटी असेल किंवा अभ्यासातल्या अडचणी असतील, रिव्हिजन्स मधल्या अडचणी असतील, रिव्हिजन्सला स्पीड येत नसेल, ठरवलेल्या प्लॅनिंग मध्ये गोष्टी होत नसतील, तर या गोष्टी कशा हँडल करायच्या ह्याचं गायडन्स देण्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्यासाठी अवेलेबल आहोतच.
बरं मग मेन्स झाल्यानंतर काय? मग त्यानंतर नाही का, तर त्यानंतरही आम्ही आहोत. आणि हे सगळं आम्ही परत सांगतो फक्त 5,000 रुपयामध्ये करतोय. कारण म्हणजे सिलेक्शन नंतर आपण म्हणतो ना, जमिनीवरती पाय ठेवून राहा, गिव्हिंग बॅक टू द सोसायटी. तर त्याची ही एक प्रोसेस आहे. तर जे PSIच्या इंटरव्ह्यूला मुलं क्वालिफाय होतील, त्या इंटरव्ह्यूचे गायडन्स सेशन्स पण आम्हा अधिकाऱ्यांमार्फत तुमच्यासाठी फ्रीली अवेलेबल असतील. तर इतके सगळे फीचर्स असलेली ही बॅच मी तुम्हाला म्हणेल की आवर्जून जॉईन करा. आणि जे एक्सपिरियन्स्ड टॉपर्स आहेत, टॅलेंटेड टॉपर्स आहेत, स्मार्ट लोक आहेत, त्यांचा फायदा करून घ्या. आणि लवकरच भेटूयात. टिल देन, बाय बाय.